बाई 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 बाई, काय तर म्हणे, काय येऊ नये बाहेर, केवढं उकडतंय. इतकंच वाटतं तर काश्मीरमध्ये जाऊन स्थायिक व्हायचं ना. इथे कशाला राहायचं 10x10च्या खोलीत, मांडीला मांडी ठोकून. फुकटचे नखरे नुसते. 5 वाजले, जरा चहा टाकतेस का? 5च्या ठोक्याला चहा तेवढा बरोबर लागतो. पण कधी भाजी आणायला सांगा, अजिबात जमणार नाही. भाजी सोडा हो, साधी दुधाची पिशवी सुद्धा आणायला जमत नाही. आई तर फुकटचं मिळते तेवढं बसून नुसतं गिळायचं बास. वरनं औषध पाणी आहेच, आणि काही कमी जास्त झालं तर डॉक्टर तर आहेच. व्याध आहे व्याध. तुम्हाला सांगते, लग्न झाल्यापासून याचं कर त्याचं कर, त्यातच तारुण्य निघून गेले माझं. कसली हौस नाही की कसली बौस नाही. काय मला सांग, पाहताय चेहऱ्याकडे बघताय, कसले सुकले हो मी. तेज म्हणून राहिले नाही माझ्या चेहऱ्यावर. लग्नाआधी बघा ना, तर कॉलेजमध्ये मुलांची रांग लागायची माझ्या मागे, इतकी सुंदर होते. मुली तर मीला जळायच्या माझ्यावर. पण आता बघताय, एक ड्रेस कधी एका महिन्याच्या वर वापरला नाही माझ्या माहेरी मी. आणि आता हे बघा, साडी बघताय, कलर सुद्धा विटलाय, पार बोंदार झालीये. तरी गेले 1 वर्ष झालं हीच साडी नेसते. ह्यांना म्हंटल, चला हो जरा जाऊन साडी घेऊन येऊ एखादी. वेडी झालीस का जरा तू? मग तुझ्या लग्नासाठी पैसे जमा करायचे. मंजू म्हणजे यांची बहीण, माझी बहीण अशी माझी बहीण तशी. सदन कदा आपल्या लाडक्या बहिणीचं कौतुक. बायकोवर जरा म्हणून प्रेम नाही, जरा म्हणून बायकोचे लाड नाही. आणि वर यांचं करणं तर आहेच. तुम्हाला सांगते, ते शेजारचे माने आहेत ना आमच्या चाळीतले, त्यांच्याकडनं जरा काही शिकतील ना तर शपथ. अहो, आपल्या बायकोला दर आठवड्याला बाहेर जेवायला घेऊन जातात मस्त हॉटेलमध्ये. महिन्यात किंवा एकदा तरी पिक्चर दाखवतात. एवढंच काय मिळो, तर वर्षाला कधी फॉरेन ट्रिप झाली नाही असं म्हणून नाही, दरवर्षी एक तरी फॉरेन ट्रिप करतातच. काय नशीब आहे माने वहिनींचं. नाहीतर आमचं मेला नशीब, सदान कदा दुष्काळ. आई ग, दूध सुद्धा आताच उतू गेलं. आणि ते चहा